सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एक मोठा धक्का बसलेला आहे। जे 2017च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते विनोद भोसले यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। हा एक काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे आणि या प्रवेशानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। नेमका हा निर्णय कशासाठी होता, विनोद भोसले यांनी काँग्रेस का सोडली, या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः विनोद भोसले लोकप्रधान न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर आहेत। स्वागत आहे। नमस्कार। नेमकं भाजपमध्ये जाण्याचं काय कारण आहे? कारण एक धक्काच बसलेला आहे सगळ्या पक्षाचा। प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की माझी कोणत्याही नेत्यांवर किंवा कोणत्याही पक्षांच्या ह्याच्यावर नाराजी नाही आहे। मी माझ्या प्रभागाच्या विकासाकरता, कारण की देशामध्ये आज बघतोय आपण भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि जे विकासाचा वेग आणि विकासाचं वारं या ठिकाणी वाहतं आहे आणि जी विकासाची गंगा आहे ती गंगा या ठिकाणी वाहते आणि जो निधी अपुरा माझ्या प्रभागासाठी पडू नये आणि जास्तीत जास्त प्रभागाचा विकास मला करता यावा या कारणाकरता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। पण हा जो निर्णय होता तो डायरेक्ट होता की त्यासाठी काय तयारी केलेली होती का? नेते म्हणजे चर्चा म्हणजे संपर्क होते यासाठी तयारी म्हणजे असं मला वाटलं की बाबा फिरल्यानंतर वार्डामध्ये की बाबा सत्तेच्या सोबत गेल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आपण जरी या ठिकाणी निवडून जरी आलो काँग्रेस पक्षाकडून तरी मला वाटत नाही की काँग्रेस पुरेसं संख्याबळ सत्तेपर्यंत पोहोचेल का नाही अशी मला एक शंका वाटत होती। त्यामुळं या ठिकाणी मी हा निर्णय घेतला आहे। जाण्याआधी काय तयारी झाली होती किंवा का प्रभागात काय कार्यकर्त्यांची बैठक वगैरे घेतली होती? नाही, काही महत्त्वांच्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे। हा माझा तसं बघायला तर हा माझा व्यक्तिशः 60% निर्णय 40% सामूहिक निर्णय असं म्हणता येईल। तुमची एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे, म्हणजे तुम्ही भाजप प्रवेशानंतर त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही भाजपचा मला विकास आवडला म्हणून मी भाजपमध्ये गेला। मग काँग्रेसचे तुम्ही नगरसेवक होता, त्यांच्या काळात काही विकास झाला नाही का? काँग्रेसच्या काळात मी कोण म्हणतो विकास झाला नाही, झाला बऱ्यापैकी। त्यावेळी ते कसं असतं आपण ज्या पार्टीमध्ये काम करत असतो त्या पार्टीला त्या लाईनने आपण त्यावेळी बघतो। कारण की आज मी ती काँग्रेस त्यावेळी सोडली, आता कालपासून सोडली आहे। ज्या पक्षामध्ये आता मी प्रवेश करून मला वाटतं 48 तास पण झाले नाही आहेत। त्यामुळे मला वाटतं की माझ्या त्या बुद्धीला पटत नाही की लगेच आपण एखादा पक्ष सोडायचा, नवीन पक्ष जॉईन करायचा आणि लगेच मागच्या पक्षाची सर्व उणीधुणी काढत बसणं हे मला माझ्या व्यक्तिमत्वाला ते साधंसं नाही आहे। कारण की ज्या पक्षांनी मला घडवलं, ज्या पक्षांनी मला ओळख दिली, माझ्या वडिलांना ओळख दिली, ज्या नेत्यांनी मला एक प्लॅटफॉर्म करून दिला, त्यांच्यावर उगाच टीका करत बसणं हे माझं काम नाही आहे। आणि मागं काय गेलं मला विचारायचं आहे आणि नव्या विचारधारेशी एकरूप होऊन विकासाच्या वाटेवर मला चालायचं आहे। नवीन तुम्ही एक म्हणजे मार्ग सुरू केलेला आहे, एक नवीन पाऊल उचललेलं आहे। पण या निमित्तानं एक प्रश्न सर्व सोलापूरकरांच्या मनात देखील आहे आणि म्हणजे विविध पक्षाच्या लोकांमध्ये देखील आहे की जे आहे ते दिवंगत धर्मा भोसले तुमचे वडील काँग्रेसचे कट्टर होते, म्हणजे एकनिष्ठ होते, शहराध्यक्ष देखील होते, शिंदे घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध होता। मग असं असताना त्याच म्हणजे वडिलांच्या निधनानंतर तुम्ही देखील नगरसेवक झालात, मग धर्मा भोसलेंना हे आवडलं असतं का भाजपमध्ये जाणं? याचं उत्तर मी आता ह्यामध्ये देऊ शकत नाही, कारण काय त्यांना आवडलं असतं नसतं कसं राजकारण हे तत्कालीन परिस्थितीवर चालतं। कारण की कोणाला काय आवडतं काय महत्त्वापेक्षा आजची परिस्थिती काय आणि आजच्या परिस्थितीला कोणता निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे। कारण की राजकारण कालचं राजकारण आज राहत नसतं, आजचं राजकारण उद्या राहत नसतं। त्यामुळे मी तत्कालीन परिस्थितीला स्मरून हा निर्णय घेतला की काँग्रेस सोडताना मला काय मी फार आनंदाने गेलो नाही असं नाही आहे। ज्या पक्षामध्ये मी इतके वर्ष काम केलं आहे निश्चितपणानं मला सुद्धा थोडं दुःख वाटलेलं आहे पक्ष सोडताना। असं नाही की बाबा लगेच हार्ड अँड फास्ट मी सोडलं, कारण की ज्या पक्षाशी संवेदनशीलपणे मी नाळ जोडलेली आहे, शिंदे घराण्याशी आमचे 40 वर्षापासून संबंध आहेत, त्यामुळे ते एका दिवसात तोडणं हे कुठल्याही व्यक्तीला ते शक्य नसतं। कारण की हे बघा, प्रत्येक माणूस राजकारणामध्ये पक्ष बदलत असतो, त्यामुळे काही कारणं असतात। कारण की काही कसं असतं, काही कारणं अशी असतात की आता पार आपण जर देशामध्ये जर पाहिलं तर फार अशोक चव्हाणांपासून प्रज्ञासत्वांनी आमच्या काँग्रेसमध्ये पार्टी सोडली आणि त्यांनी पक्ष सोडले। यामागं काय ते एक प्रोसेस आहे, त्या खोलामध्ये अनेक कारणं असतात आणि ती खरी कारणं मला वाटतं की प्रेससमोर कोणी आणत नसतं किंवा जनतेसमोर आणत नसतं। ते एक वादळ असतं, ते मनातल्या मनात ते जीवन ठेवून आपण तो निर्णय घेत असतो। नेमकं असं काय घडलं की म्हणजे एवढा मोठा तुम्ही निर्णय घेतला आणि तुम्ही म्हणताय की मी सांगू इच्छित नाही, पण असं काहीतरी कारण असेल, म्हणजे तुमचं कोणी मन दुखावलं आहे किंवा काय तुमच्याशी काय, म्हणजे असं? मी स्वतः सांगतोय ना की कोणत्याही प्रकारची माझी कोणत्याही नेत्याविषयी तक्रार नाही, कोणाविषयी तक्रार नाही। इव्हन दो मी आदल्या दिवशीपर्यंत आमचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सन्माननीय चेतन भाऊ नरोटे यांच्यासोबत मी होम टू होम करत होतो, पण
शेवटी एक निर्णय घ्यावा लागला मला आणि तो मी घेतला आहे. खासदार प्रणिती शिंदेंच्या देखील तुम्ही अगदी जवळ होता, कारण लोकसभेला जर आम्ही बघितलं तर प्रचारात देखील तुम्ही त्यांच्यासोबत होता. शिंदे साहेबांशी तुम्ही एकनिष्ठ होता. मग असा निर्णय काय घेतला? मी सांगतोय ना की मी केवळ विकासाचा मुद्दा धरून या ठिकाणी साहेब मी या ठिकाणी गेलो आहे पार्टीमध्ये. मी वारंवार नमूद करू इच्छितो की माझा दुसरा कोणत्याही प्रकारची कोणावरही कुठल्या प्रकारची नाराजी नाही आहे. इव्हन दो मी तर त्या दिवशी प्रवेश केल्यानंतर सर्व काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी आभार मानलं आहे की मला ज्या कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं, ज्या संघटनेने मला प्रेम दिलं, त्या सर्व संघटनेच्या त्या कायम मी त्यांच्या ऋणात असेन असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण की शेवटी मला माझ्या काही निर्णय शेवटी माझ्या प्रभागाच्या विकासाकरता आणि सर्वांगीण विकासाकरता हा निर्णय मला घ्यावा लागला आहे. प्रभागाच्या विकासासाठी हा तुमचा निर्णय आहे. मग तुम्ही अशी एक अट घातली आहे का, मग प्रभाग 15साठी मला तिकीट द्या, मी भाजपमध्ये येतो, किंवा तुम्ही इच्छुक आहात? प्रभाग 15मध्ये इच्छुक आहेच ना. शेवटी नगरसेवक शेवटी प्रवेश करत असताना विना अट आणि विना शर्तीचा मी प्रवेश केलेला आहे. शेवटी ज्या पक्षामध्ये आपण गेलो त्या पक्षाची तिथली संस्कृती काय असेल, तिथले शेवटी तिथे सर्वाधिकार ह्या 3 आमदारांना आणि शहराध्यक्षांना त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये 3 आमदार आणि शहराध्यक्ष माझ्या तिकिटाचा निर्णय घेतील. म्हणजे आता प्रभाग 15मध्ये जुने देखील कार्यकर्ते आहेत भाजपचे, मग अशा वेळी तुमचा विचार होईल पक्षाकडे, म्हणजे ते करतील असं मला वाटतं निश्चितपणे. आणि त्यांशी काय बोलणं वगैरे नाही बोलणं काय झालं नाही. चेतन नरोटे आता असं म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता. चेतन नरोटे असं म्हणतात की प्रभाग 15मध्ये जॉन फुलारे होते, म्हणजे ते गेले, विनोद भोसले गेले, आणखीन बरेचसे गेले, मग मला पाडण्यासाठी हे सर्व डाव आहे. काय सांगाल म्हणजे नरोटेंची अशी प्रतिक्रिया? ते अधिकपणे विस्तृतपणे ते स्वतः सांगतील तुम्हाला, कारण की त्यांना तो डाव बिव त्यांना माहीत, मला काय त्यातलं काय माहीत नाही. कारण की ते त्याबाबतीत नरोटे साहेबच तुम्हाला अधिक विस्तृतपणे सांगतील. पण तुमचा हेतू तसं काय आहे का? नाही, मी सांगितलं ना साहेब, माझा हेतू काहीच नाही, कोणाला दुखवण्याचा पण हेतू नाही आहे, काय नाही आहे. केवळ नागरिकांचं हित समोर ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. दिलीप माने देखील होते त्या म्हणजे हॉटेलमध्ये, म्हणजे दिलीप माने साहेबांनी हा प्रवेश घडवला असं एक चर्चा आहे, खरं आहे? काँग्रेसमध्ये असताना सन्माननीय दिलीप माने साहेबांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा आम्ही या ठिकाणी काम केलं आणि हे करत असताना दिलीप माने साहेब तिथे योगायोगाने पालकमंत्र्यांना भेटायला आले होते. कारण की हा निर्णय घेताना शहरमध्येचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली माझा प्रवेश झाला हे सांगायला काही हरकत नाही. पण हे करत असताना कुठल्याही प्रकारची गटबाजी न करता सन्माननीय आमदार विजयकुमार देशमुख असतील, सन्माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मी या ठिकाणी काम करत राहू. विनोद भोसले भाजपमध्ये गेलेत, आता कार्यकर्त्यांचं काय होणार? म्हणजे त्यांचा देखील प्रवेश लवकरच होईल का कसं? ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो ना, कार्यकर्ते जिथं शेवटी जिथं नेता असतो तिथं जे खरे कार्यकर्ते असतात ते ऑटोमॅटिकली जोडले जातात. त्याकरता त्यांना कुठल्या विशेष प्रवेशाची त्यांना वाट पाहावी लागत नाही. त्यामुळे ते निश्चितपणे माझ्यासोबत आहेतच आणि माझा प्रवेश झाला म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाच जमा आहे. तुम्ही आता पक्ष प्रवेशानंतर देखील प्रभागात फिरत आहात, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत पक्ष बदलल्यानंतर? 16 तारखेला तुम्हाला कळेल. 16 तारखेला रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल माझ्या प्रतिक्रिया काय आहेत कार्यकर्त्यांच्या. पण आता सध्या वातावरण काय, म्हणजे तुम्ही गाठी भेटी घेत आहे, लोक तुमचं औक्षण देखील करत आहे, तुमचं स्वागत करत आहे, म्हणजे खुश आहेत लोक? निश्चितपणानं लोक खुश आहेत. चांगला निर्णय घेतला म्हणून मला अनेकांचे फोन येत आहेत. पण शेवटी रिझल्ट मॅटर करतो. शेवटी ते परिमाण 16 तारखेला कळतं काय असेल ते. तुम्ही पक्षाकडे काय उमेदवारी मागितली वगैरे असं काय, इच्छुक म्हणून असं काय? हो, इच्छुक म्हणून मागितली उमेदवारी. हो. काय आता काँग्रेसमधून आता भाजपमध्ये आलात, काय वाटतं इथं तुम्हाला मानाचं स्थान मिळेल? आता येऊन 2 दिवस झाले साहेब, आता लगेच आपण यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे. कारण की आता आज दुसरा दिवस आहे माझा पक्ष प्रवेश करून. येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी घडतील तेव्हा कळेल काय विषय. प्रभाग 15मध्ये जे अनेक जे जुने जाणते काँग्रेसचे आहेत ते देखील काँग्रेसला सोडून जात आहेत का? म्हणजे आपण अनेक बातम्या बघितल्यात की अनेक जे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, का सोडत आहेत काँग्रेस? म्हणजे काय, म्हणजे मला वाटतं याचं उत्तर पक्ष नेतृत्व देईल, काँग्रेसचे अध्यक्ष देतील. ह्याचं उत्तर मी देणं मला वाटतं उचित वाटत नाही. कारण की आता त्या पक्षामध्ये मी राहिलो नाही, त्यामुळे त्या पक्षाचं असं काय होतं आहे याचं आत्मचिंतन कदाचित नेतृत्व करेल आमचं. त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारा. सृष्टी म्हणजे या सर्व म्हणजे स्थानिक जे नेते आहेत, नगरसेवक, त्यांचं काय ऐकत नाहीत का काय? ते मी तुम्हाला सांगतोय ना की हा प्रश्न मला विचारू नका साहेब. तुम्ही तुमची खतखत असेल ना काही? नाही, माझी पक्षाविषयी कोणती खतखत नाही. मी आधी सांगितलं आहे माझ्या कुठल्याही नेत्याविषयी राग नाही. मी इव्हन दो त्यांचा आभार व्यक्त करतोय, ऋण व्यक्त करतोय की इतके दिवस त्यांनी मला ज्या मानाने सन्मानाने वागवलं आहे, मोठं मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. प्रभाग 15मध्ये भाजपचं पॅनल तयार झालं आहे तुमच्या पक्षप्रवेशामुळे असं एक बोललं जातं. नाही, ते आता यांच्या पत्नी असतील. नाही, आता मी तुम्हाला काय सांगतो ह्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही आहे. कारण प्रभाग क्रमांक 15चं भाजपाचं पॅनल ठरवण्याचा अधिकार 3 आमदारांना आणि तिथल्या शहराध्यक्षांना आहे. त्यामुळे तो प्रश्न ते पॅनल ठरवतील.
पण तुम्ही इच्छुक आहात आणि निवडणूक लढणार. येस, मी इच्छुक आहे आणि पक्षाने संधी दिल्यावर अधिक जोमाने निवडणूक लढवणार. नरोटेंच्या विरोधात लढणार. ते निर्णय मी अजून पण सांगतो, तो निर्णय हा भारतीय जनता पार्टी घेईल, मी नाही घेणार. कारण की 2 सर्वसाधारण क आणि ड आहे. तर मला कुठं उमेदवारी पक्ष देईल ते तर मी लढणार आहे. तुमचा नेता कोण आता? 2 देशमुख, देवेंद्र कोटे की दिलीप माने? भारतीय जनता पार्टी. आपल्यासोबत काँग्रेसचे जे विद्यमान नगरसेवक आहेत 2017मध्ये महापालिका निवडणुकीत जे निवडून गेलेले होते आणि सोलापुरात एकेकाळी काँग्रेसचे जे निष्ठावंत म्हणून ज्यांची गणना केली जात होते असे कैलासवासी धर्मा भोसले यांचे सुपुत्र विनोद भोसले, त्यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाविषयी त्यांनी आपल्याला या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. मात्र त्यांनी एक निश्चय केलेला आहे की महापालिका निवडणुकीत ते उतरणार आहेत आणि 16 तारखेला प्रभाग 15मधून जो काही निकाल येईल ते जनतेसमोर दिसेल, असं एक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.